ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 46-47चे निरूपण मी करत आहे. मनोनिग्रहाकडे लक्ष न देता सर्वस्व ही दान दिले तर दाता काय तो एक मीच असा अभिमान होतो. त्या दानाच्या योगाने मन गर्वाने उन्मत्त होते किंवा मनोनिग्रहाचे वर्म चुकून वर्णाश्रम धर्म आचरण केला असता त्याच्या योगाने मनोधर्म आनंदभराने बळावतो आणि माझे स्वकर्म हेच अत्यंत श्रेष्ठ असे वाटू लागते. त्रिभुवनात मीच काय तो एक आचार संपन्न, मीच काय तो एक स्वतः स्वयंपाक करणारा, ह्याप्रमाणे स्वधर्मादी आचरणे मन अधिकच चवताळून जाते. मनाचे नियमन करण्याची बुद्धी नसेल तर यम नियम ही सुद्धा एक उपाधीच आहे, कारण त्यामुळे खरोखर साधक काय तो मीच हेच मनोधर्म नेहमी सांगत असतो. वेदशास्त्र श्रवण केले असता गर्वाची भयंकर भरती येते. पांडित्यामध्ये अतिशय अभिमान उत्पन्न होतो. तेथे मनाचे नियमन कसे होणार? आपलेच कर्म कराव्यास जावे तर कर्मक्रिया अत्यंत कठीण आहे. त्या कर्मठपणाचाच मोठा भ्रम वाढतो. तेथे मनाचे नियमन कसे घडणार? कर्म हे केवळ देहाच्या ठिकाणी आहे. आत्मा देहात असूनही तो विदेह स्थितीत आहे. त्याला कर्माने कर्मबद्धता प्राप्त होते असे कर्मठ लोक मूर्खपणाने मानतात. असंख्य व्रते करून व्रतस्थ झाले असताही ते त्याबद्दल धनधान्य मिळावे अशीच इच्छा करतात, कारण त्यांच्या मनात मनोनिग्रह नसतो. चांगली चांगली केलेली व्रतेही अशा रीतीने व्यर्थ जातात. व्रत, दान, स्वधर्म इत्यादी जी सर्व आहेत त्यांना मनोनिग्रह हेच मुख्य फळ आहे. त्याच्याशिवाय सर्व साधने दुर्बळ व साधकांना निष्फळ होत. दानादिक 7 साधने ही ज्ञानाचीच अंगभूत आहेत. ती सर्वच साधने निष्फळ आहेत. येथे कसे म्हणावे? ह्याचे उत्तर असे की जेथे दानादिक जी साधने आहेत त्यांना इह परलोकी फळ येते, पण ते फळच येथे निष्फळ होते आणि जन्ममरणांना वाढविते. ह्यात साधक ज्ञानसंपन्न असला तर तो फळाची आशा निखालच सोडून देऊन दानादिक स्वधर्माचरण करील आणि ते मात्र त्याच्या चित्तशुद्धीला उपयोगी होईल. परंतु माझी चित्तशुद्धी व्हावी अशी बुद्धी उत्पन्न होण्याला आधी भगवंताची कृपा पाहिजे, तरच साधने सिद्धीला जातात. सर्व साधनात माझी भक्ती हीच मुख्य होय. त्यातही नामाची कीर्ती विशेष आहे. नामाने चित्ताची शुद्धी होते आणि साधकांना स्वस्वरूप स्थिती प्राप्त होते. नामाहून श्रेष्ठ असे साधन दुसरे मुळीच नाही. उद्धवा, नामाने खरोखरच संसारबंधाचे छेदन होते हे लक्षात ठेव. स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहून मन निश्चळ झाले की अशा वेळी जेथे साधन लाजून जाते तेथे दानादिकांचे कारण आपोआपच खुंटले असं समज. येथे ज्या पुरुषाचे मन आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रविष्ट होते त्याला दानादी साधनांचे कारण काय? पूर्णपणे तृप्त झालेल्या माणसापुढे पक्वान्न वाढले असता तो जसा त्याचा वासही घेऊ पाहत नाही, त्याप्रमाणेच मनोविकारनिष्ठ झालेल्याच्या पुढे साधन व्यर्थ होय. महापुरातून गंगा नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एखादा मनुष्य मोठ्या कष्टाने तराफा तयार करतो, पण तोच पूर उतरल्यावर तो तराफा पूर्णपणे दूर झुगारून देतो. त्याप्रमाणे काम क्रोधादी उर्मींनी रहित असे ज्याचे मन निर्विकल्पामध्ये स्थिर झाले त्याला खरोखर दानादिकांचे काही कारणच नाही. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर लक्षावधी दिवट्याही उपयोगी पडत नाहीत, त्याप्रमाणेच निर्विकल्पता मनामध्ये उत्पन्न झाली की कोट्यावधी साधने निष्फळ होत. अशा प्रकारे ज्याचे मन शांत झाले त्याला नाना प्रकारची साधने करायचे कारणच नाही. त्याच्या कल्पनाच पूर्णपणे लयास गेलेले असतात. ज्याचे मन कोणतेच नियमन पाळत नाही, जे मन सदोदित विचारशून्य असते, जे विषयांच्या ठिकाणी अनिवार्य आसक्त असते, त्यालाही साधने निरुपयोगी होत. ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तीच्या मुळे सैन्य अनेक वाटांनी पळत सुटते, त्याप्रमाणेच विषयासक्ताजवळ साधने हिरमुसली होऊन जातात. जो मनाने विषयासक्त आहे तो साधनांचे आचरण मुळीच करत नाही, कारण त्याने साधने केलीच तर तेथेही त्याच्या मनसंकल्पात विषयांच्याच कल्पना असतात. स्वतः साधन करत असताना वासना ज्या ज्या फळाची इच्छा करते तेच फळ प्राप्त होते आणि दानादिकांचा नाश करते. ज्याप्रमाणे एकदा पूर्णपणे बलवान असा घोडा असला आणि त्यावर दुबळा पुरुष बसला असता
तर तो घोडा त्याला सर्वस्वी अनावर होतो, एक क्षणभरही स्थिर राहत नाही. त्याप्रमाणेच ज्याचे मन अतिशय दुर्बळ असते, सदोदित कामक्रोधानेच पूर्ण भरलेले असते, जो स्वतःच मनाचा गुलाम झालेला असतो, ज्याचा विचार महामोहातच नेहमी गटांगळ्या खात असतो, तशा स्थितीत साधन कोण करणार? त्याने एखाद्या वेळी साधने केली तर ती मोहामुळेच करतो, त्यामुळे तमोगुण वाढतो, पण मनाचे नियमन होत नाही. बरे, श्रवणादी इंद्रियांचे नियमन करून साधन केले असता त्याने मन आकलन होत नाही, कारण इंद्रियेही मनाच्या अधीन असतात. श्रीकृष्णार्पणमस्तु.